बाळ रांगायला लागलं. बाळ रांगता रांगता हळूहळू मोठं होत होतं. हळूहळू बाळाप्पा जसा जसा मोठं होऊ लागला, आई वडिलांनी नाव ठेवलं बाळाप्पा. लाडानं बाळू म्हणू लागले. बाळूचे पराक्रमच वेगळे होते. अहो, कुणीतरी मंदिरात जावं दर्शनाला आणि माझ्या बाळाप्पानं मंदिराच्या कळसावरती उभं राहावं आणि लोकांना वाटावं की मायाप्पाच्या आणि सुंदरादेवीच्या पोराला खुळं लागले, खुळं झाले, याड लागले. अशा भाषेत बाळू मामांना बोलावं. कुणीतरी यावं आणि म्हणावं, अगं सुंदरा, तुझं पोरगं भटकंती करतंय, दिवस दिवस त्या बकऱ्यांच्या मागं धावतंय, त्याला पोटाची आणि पाण्याची सुद्धा गरज नाहीये, त्याला समजत नाहीये असं म्हणावं आणि सुंदरादेवीच्या डोळ्यातून ढसा पाणी यावं. म्हणजे एवढे पराक्रम लहानपणापासून बाळूमामांचे चालूच होते. शेवटी ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून मायाप्पाने निर्णय घेतला की चंदूलाल जैन शेठजीच्या घरी बाळाप्पाला सालानं ठेवायचं. विचार करा ना ग माय, आपलं लेकरू कसं जरी असलं, आपण कुणाच्या घरी सालाला ठेवू, त्याला गडी म्हणून ठेवू का कुणाच्या घरी? बाळाप्पाला सालानं म्हणून ठेवलं. पण आईचं काळीच ते आईचंच असतं. लेकरू कसंही असलं ना, बापाला फरक नाही पडत, पण आईचं मात्र अंतःकरण गहिवरून येतं. सुंदरादेवीला फार दुःख झालं. सुंदरादेवी म्हणू लागले, मी दिवसाचं बी काम करल आणि रातचं बी काम करल, पण माझ्या बाळूला सालानं नका ना ठेवू. पण शेवटी मायाप्पाला जे काही आहे ते सहनशीलतेच्या पलीकडे गेलं होतं. मायाप्पा थांबला नाही. मायाप्पानं थेट बाळूचा हात धरला आणि चंदूलाल जैन शेठजीचं घर गाठलं. चंदूलाल जैन शेठजीच्या घरी आला मायाप्पा आणि सांगू लागला की माझ्या पोराला तुमच्या घरी काही दिवस सालानं ठेवा. चंदूलाल जैन शेठजींनी घरातून बाहेर बघितलं तर बाळाप्पा त्यांच्या गाईला चारा घालत होता. चंदूलाल जैन शेठजी म्हटले, ठीक आहे, तू म्हणतोयस ना, तर थोडे दिवस आपण त्याला इथं ठेवू, जर काय वाटलं तर 4-8 दिवसात घेऊन जा त्याला. बाळाप्पाची जागा एका गोठ्यातल्या पडक्या पटांगणात केली होती. बाळाप्पाला खायला फुटकी थाळी होती. बघा ना माय, अशी थाळी की ज्या थाळीमध्ये जर भाजी घेतली तर मधूनच भाजी सांडावी, अशी थाळी की त्याच्यामध्ये भात घ्यावा, भाजी घ्यावी आणि ताटाचा भाकरीचा घास मोडावा आणि ताटाचा कडा त्याला लागावा आणि ते अन्न सगळं खाली पडावं, एवढी गैरसोय. पण बाळाप्पा त्याच्यामध्ये राहिला आणि न राहून एक दिवशी त्या चंदूलाल जैन शेठजीच्या आईला वाटतं की चला बघूया तरी लहान लेकरू आहे नक्की काय करतंय. त्यांनी बघितलं तर त्या जागेतून जी बाळाप्पाला जी थाळी दिली होती जेवायची, त्याच्यामधून एक प्रकाश परिवर्तित होत होता. आणि तो प्रकाश परिवर्तित होत असताना त्या चंदूलाल जैन शेठजीच्या आईला वाटलं की हे काहीतरी चमत्कार रूपी आहे, हे काहीतरी भलतंच आहे. मग तेव्हा त्यांना कळालं की ह्या मुलामध्ये काहीतरी वेगळंच आहे. त्यांनी त्यांच्या चरणाचा नमस्कार घेतला